यश थोरातने आमची VIP 5 हे केलं आहे, म्हणजे त्याची कोणतरी रिलेटिव्ह आहे. या मंदिराचे पुजारी महासभापती यांनी बाबांना आहो साई म्हटलं. ती जागा ही हां, इथंच बाबांना साई नाव मिळालंय पहिल्यांदा. अरे कसली गोष्ट आहे बघ ना. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमच्या ऋतिक मोने या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आम्ही चाललो आहोत शिर्डीला. माझे मित्र आहेत, आलते मला घरी घ्यायला, बोलतात शिर्डीलाच चल म्हणून शिर्डीला चाललं आहे. आता ब्लँकेट विंकेट घ्यायचं नाही का, तर थंडी नको वाजायला. फुल माझ्या करू. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लय दिवसांनी ब्लॉग आलाय. थोडीशी कामं असतात मला बारीक सारी. काय बोलशील यश, तू माझ्या बरोबर आहे शिर्डीला आज. मी नाही बाबा, तू सोय केली आपली सगळी. तू करता ऋतिक काय रे बाबा, त्याला काय बोलणार, नाही बोलू शकत. खर्च हे करणार आहे. मी फक्त बसलोय, अंगाव बिंगाव घेतला एकदम पद्धतशीर. ऋतिकला तर माहिती पण नव्हता काहीच. हा ना, आजचे ते आले घरी डायरेक्ट बोलले चल शिर्डीला. सकाळी कॉल केला, उठलाय बघा कसं ब्लँकेट डायरेक्ट अंगावर डायरेक्ट झोपत ना, डायरेक्ट इकडे आलो डायरेक्ट. आता तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. तर गाईच कडामध्ये आले, पाया बिया पडतो एकदम. जोड्याने पाय भावाने मॅटर केला, डायरेक्ट वरती घुसवली. अरे कसली गोष्ट आहे बघ ना. ती जर अजून पुढे गेली असती मग डायरेक्ट खड्ड्यात. तर हे गाईज, आता आम्ही फायनली आलो त्र्यंबकेश्वर मध्ये. एंट्री केली. किती वाजलं, आम्ही 6 का 5 वाजता निघलेलो. आता 11:30 का 12 वाजलं. आता दर्शन बिर्शन घेतो इथे. 12:05 झाले इथं. मामाची ग्रुप चाललाय, मामाचा ग्रुप आहे डायरेक्ट. तर गाईज दर्शन बिर्शन झालंय आमचं आता जस्ट दर्शन घेतलं आम्ही. 5 मिनिटात दर्शन झालं, कारण यश थोरात आहे ना, त्याची ओळख आहे म्हणून लगेच दर्शन झालं. आता आम्ही पेरी घेतो. आता इकडे जातो. हा एक मंदिर आहे, इथं एक दर्शन घ्यायचं. इथं झालं, असंच काढायला लागतं बा. कुठे गेला रे शूटिंग, एडिट करून लगेच तुला देऊन टाकतो. केला पण एडिट कसला फास्ट आहे ना, साधा कामच नाही भाई. इकडे काढे ना. ते गाय जातं, याचा फोटो काढतो. गाय जातं बहुरं गेला आलो. पाय बिव टाकशील. असा घ्यायचा, व्हेरी गुड. चला, तर गाईज आता जेवून घेतो, भूक लागलेलं आहे. गाईज या दोघींची शर्यत लागले, ही पुढे एक आहे मागे एक आहे. या दोघींची शर्यत लागले, ही हिला टाकते ती तिला टाकते. आता ती तिला ओव्हरटेक करेल. गाईज आम्ही फायनली शिर्डीमध्ये आलोय. आमची उद्याची VIP दर्शन करत आहे यश थोरात. काहीच आपलं मेडिकल आहे बाजूला. आपलं रोहितचा मेडिकल आहे नवीन चालू सुजितचा. आणि आपला VIP सोय करतोय कोणती, आमची दीपाताई आहे, काय माहित. दीपाताई खूप खूप धन्यवाद. ब्लॉगमध्ये नाव. हां दीपाताई, तुमचे मनापासून आभार, तुम्ही आम्हाला लवकर दर्शन दिल्याबद्दल. येईल ना येईल ना बाबा. हा. तुम्ही आता आमचे पुरी हाऊस झाले. आता मजा केली. खूप मजा केली आम्ही. इथं त्र्यंबकेश्वरला 5 मिनिटात दर्शन झालं आमचं. मग इकडे आलो राहिला. आपण एकविरेला आलो ना. उतर खाली आता गाड्या. का
पेरू आण जा रे रोहित भाऊ मामा पेरू आण जा. तर गायज रूम बिम घेतले आता नाही बघू कसा एक कंडिशन. किधर है भाई रूम अपनी 3 का 5 हाँ ठीक है. अच्छा है. गाईच रूम बिम घेतले तिकडे. आता चाललो जेवण्यासाठी चाललोय. हे मित्र आपले पुढे आहेत आहे माग आपला जेवतो बिवतो नंतर कुठे गेलो का दाखवतो तुम्हाला कसं काय. फुल थंडी आहे इकडे. डायरेक्ट नंतर भेटतो तुम्हाला. गाईच आता जेवण बिवण झालंय. जेवण केलं इकडे. आता नंतर जातो रूम वरती. काय खूपच सुंदर जेवण. हा पोट भरला आमचं खूप. हा काय एकदम काय बोलतो चायनीज नूडल्स. तर हे गायचं आता झालं रूमवर जेवलो बिवलो आईस्क्रीम काढली. तर उद्या दर्शनाला जायचे पहाटे 5 वाजता. आता झोपतो मी मस्त. स्वरला बी झोपवते त्याला बी झोपवतो आणि उद्या तुम्हाला पहाटे 5 वाजता भेटतो. दर्शन करतो एकदम. कसं काय आमचं यश थोरातने आमची VIP 5चे हे केलं आहे म्हणजे त्याची कोणतरी रिलेटिव्ह आहे. तर त्याने आम्हाला एक मोठा माणूस काहीतरी बोलतं आहे तर मध्ये हां तर त्याची कोणतरी रिलेटिव्ह हां दीपाताईने आम्हाला लय सहकार्य केलं. त्यांनी एक रूम पण मस्त स्वस्तात घेऊन दिली. तर रूमचं नाव नाही मला माहिती. AC रूम पण आहे. AC दाखव भाऊ. AC तिकडे हां फक्त 150 रुपये. फक्त 150 रुपयात पर पर्सन आम्हाला रूम भेटले. आणि दर्शन पण आमचं लगेच होईल कारण VIP पास आहे. कारण यशचं गावच इथलं आहे कारण त्यांचा ग्रामपंचायतमध्ये शेड होतं म्हणून त्याला एकदम VIP पास. म्हणून आम्ही त्याला सरपंच त्याचे काका आहेत त्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो कारण आम्हाला फायदेशीर पडलं. यश काहीतरी कामच आलं आमचं. यशचे किती उपकार म्हणजे कुठं फिरू असं काही समजतच नाही मला. तर यशमुळे आम्ही एवढं लांब आलो नाही तर आम्हाला पॉसिबलच नसतं झालं. आम्ही एवढ्या लांब येऊच नसतं शिकलो. तर बोल ना तू काहीतरी. काय बोलू यशने आपल्या इथं आणलं. धन्यवाद. मीटिंग लागले तर गेले जर मीटिंगला गेला. आता झोपतो. गुड नाईट. तुम्ही जर ब्लॉग रात्री बघत असाल तर तुम्हाला पण गुड नाईट. चला तर गाईचं आता दर्शन झालं. आता पुढे जायचे काय माहीत नाही. MC स्टँड आलं तिकडे. तो दिसला का? हे 250 वर्षापूर्वीचे 2 शिवलिंग आणि तिघांच्या 3 प्रतिमा आहेत. खंडोबा, महासाई, बानाई. या मंदिराचे पुजारी महासापती यांनी बाबांना आहो साई म्हटलं. ती जागा ही हां इथंच बाबांना साई नाव मिळालंय पहिल्यांदा. इथे हो जे भक्त येतात पहिले खंडोबाचं दर्शन करून बाबांचं दर्शनाला जातात. बाबांचं आगमन स्थान आहे. गाईज आता कडे घ्यावं लागले. कढई हे गाईज. तर आता बाबांचं दर्शन वगैरे केलंय. आता नेक्स्ट लोकेशनला जायचे आम्हाला. पुढे जायचे काय माहीत नाही. पुढे जायचे रोज आपल्याला ते शनी शिंगणापूरला खूप प्रसाद वगैरे घेतले. फुल लाडू बिडे घेतलेत. शनी शिंगणापूरवरून आम्ही डायरेक्ट घरीच जाणार आहोत. नाता बे लाडू वाटत जाणार आहे. नाही ना आता नाश्ता करू. आता नाश्ता करून घेऊ. आज आमच्या मित्राचा बर्थडे आहे. आम्हाला खूपच छान वाटतंय. नाव सांग मित्राचा. हो पहिले हसता नाही तर आम्ही हसने लागा. नाव सांग मित्राचा. काय नाव आहे दादा? तर गाईज आता आम्ही आलो चाय घेण्यासाठी. चाय घेतो आता इकडे. चहा बी घेतो मस्त. बिस्किट पुढे खातो. चहा गुड आहे. क्रीम रोल
तू पण घे. अरे पम 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 पम. यश थोडा डान्स कर ना. अरे याच कार यशू यशू लावू का? गाईज आता आपण पोहोचलोय फायनली शनी शिंगणापूरला आणि वरती बघू शकता तुम्ही काय कशी काय आयडिया काय समजा. तर दर्शन बिर्शन घेतो आम्ही नंतर तुम्हाला भेटतो. किती किलोमीटर आहे? 166 4.5 किलोमीटर. 4.5 किलोमीटर आहे. तब्बल आम्ही किती तासाचा प्रवास केलाय? 1 तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलोय. काय माहित किती वाटत. चला तर गाईज शनी शिंगणापूरला आलोय मी आता. दर्शन वगैरे घेतो नंतर तुम्हाला भेटतो.